सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने निर्णायक विजय मिळवत सत्तेवर झेंडा फडकवलाय। अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी संगीता पाटील यांना 34 मते तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली। त्यामुळे 9 मतांनी पाटील विजयी ठरल्या। उपाध्यक्षपदासाठीही काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत बाजी मारली आहे। निवड प्रक्रियेपूर्वी काही उमेदवारांनी माघार घेतल्याने थेट लढत रंगली। दुपारी सभागृहात हात उंचावून मतदान घेण्यात आलं। यावेळी सभागृहात दोन्ही बाजूंच्या नेत्यांची मोठी उपस्थिती होती। महाविकास आघाडीच्या विजयामागे जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, रोहित पाटील यांची एकजूट महत्त्वाची ठरली आहे। तर भाजपाकडूनही वरिष्ठ नेते उपस्थित राहिल्याने निवडणूक चुरशीची झाली होती। या विजयामुळे सांगली जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं वर्चस्व प्रस्थापित झालंय। अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप युतीच्या शीतल बाबर आणि विकास आघाडीच्या प्रतिमा मोरे यांनी शेवटच्या क्षणी रिंगणातून माघार घेतली। त्यामुळे मुख्य लढत भाजपच्या स्वप्नाली मासाळ आणि आघाडीच्या संगीता पाटील यांच्यात झाली आहे। अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदावरही विजय मिळवून महाविकास आघाडीने जिल्ह्याच्या राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे 2 सदस्य जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील मतदानासाठी गैरहजर राहिले। भाजप युतीसाठी 2 सदस्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे युतीचे गणित बिघडले। दुसरीकडे महाविकास आघाडीने आपल्या मतांची योग्य जुळवाजुळव केल्याने ऋषिकेश लाड यांचा विजय सुकर झालाय। शिंदे सेनेच्या सदस्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना उधाण आलंय। नाही, महापालिकेचा विषय जो होता त्यावेळी संख्याबळ नसल्यामुळं उगाच नशीब आजमावायचं नाही असं सगळ्यांनी ठरवलं। पण इथं आमचं संख्याबळ चांगलं होतं आणि त्यामुळं या ठिकाणी आम्हाला यश आलं। आणि सांगली जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातच नाही भारतात नावाजलेली नामांकित असणारी संस्था आहे। आणि तिथं जी फोटो वगैरे लावलेले आहेत, शिवाजीराव नाईक साहेबांनी राजीव गांधी असताना 1 नंबरचं बक्षीस मिळवलेलं होतं। त्यामुळे तीच परंपरा पुढं चालू ठेवण्याचं काम आम्ही करू। नाही, सगळे सदस्य एके ठिकाणी गेलेले तर आमच्याकडे आलेले सदस्य स्वतःहून आलेत का हे बघा म्हणून तपासण्यासाठी रात्री 3:30-4 वाजता त्यांना जाऊन खोलीतनं उठवणे, महिलांना उठवणे, पोलिसांनी थोडंसं गमती जमती केल्या। ठीक आहे, ह्या सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांच्या विरोधी आमची ही सगळी आम्ही संघटित झालोय। आम्हाला या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, प्रायोरिटी आमची विकासाची आहे। याच्यात कोणतेही राजकारण न करता आम्ही समविचारी लोक या जिल्ह्यात आम्ही एकत्रित आलो। साहेब, अध्यक्षाची निवड झालेली आहे, महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे, नेमकी कशी घटना झाली आणि काय कसं शक्य झालं? जिल्ह्यामध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या 3 पक्षाची मिळून 30 सदस्य निवडून आलेले। पण जिल्ह्यात निवडणूक होताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अजित पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची आणि आमची ही बऱ्याच ठिकाणी आघाडी झालेली होती। त्यामुळं त्यांचेही 6 सदस्य निवडून आलेले होते आणि त्यामुळं हा निर्णय हा अनपेक्षित नाही आहे, हा अपेक्षितच निर्णय आहे। मी या निमित्ताने या जिल्ह्यात आमचे खासदार विशाल पाटील, माजी मंत्री माननीय विश्वजित कदम साहेब, त्याचबरोबर आमचे तासगावचे नेते सुरेश पाटील, त्याचबरोबर माननीय राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माननीय शिवाजीराव नाईक साहेब, अजितराव घोरपडे साहेब, विलासराव जगतापजी, त्याचबरोबर विक्रम सावंत आणि राजेंद्र देशमुख या सगळ्यांनी आम्हाला आणि मानसिंगराव नाईक आणि मनोज शिंदे
या सगळ्यांनी मिळून या निवडणुकीत आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळं हा आमचा यशस्वी झालं. मी त्या सगळ्यांचे आभार मानतो. खास करून मी रोहित पाटील आमचे आमदार हे आज आले नाहीत, पण त्यांनी सर्व अधिकार आमचे माननीय सुरेश पाटील भाऊ यांना दिलेले होते. त्यामुळं आम्ही एकसंघपणाने ही निवडणूक लढवली आणि यशस्वी झालो.